नमस्कार, मिसेस नाशिकर चॅनलवर आपले सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत आहे। आणि बघा, आपले व्हिडिओ अजिबात येत नाही आहेत। 8-9 दिवस झालेले आहेत। मध्यंतरी मी जरा आजारी होती आणि त्यामुळे कसं आहे, व्हिडिओ शूटिंग पण नाही झालं आणि कुठलाच व्हिडिओ पण माझा झालेला नाहीये। 31 डिसेंबरचं पण अर्ध शूट केलं, नंतर मला बसवलं जात नव्हतं, त्यामुळे मी परत माझ्याकडे म्हणजे मुलाकडे आली आणि झोपून घेतलं, म्हणजे पुण्याला आपल्या निखिल दादाकडे। तर माझ्या सर्व यूट्यूब फॅमिलीला सांगायचं आहे की व्हिडिओ तुम्ही मागचे व्हिडिओ घेऊन आनंद घेतलात आणि सपोर्ट तुमचा कायम असतो। आणि आता मला जरा बरं वाटतं, हे होतं मी करण्याच्या स्थितीतच नव्हते अक्षरशः खरंच। तर त्यामुळे म्हटलं मग चला आता यूट्यूब फॅमिलीला सांगते, मी पुण्याहून आता नाशिकला आलेली आहे। नाशिकहून जाणार आहे चिखलदरा। तर आपले व्हिडिओ छान असे चिखलदरा होणार आहेत आणि सर्व भरभरून सपोर्ट आपल्या चिखलदराच्या व्हिडिओना देतात, त्यामुळे हे तर मला माहितीच आहे आणि तुमचा सपोर्ट कायम असणार आहे हेही मला माहिती आहे, त्यामुळे मला ती काळजीच नाहीये। एकाच व्हिडिओ थोडं शॉर्ट मध्ये मी तुम्हाला शेअर करणार आहे। चला मग बघूया आजचा मस्त व्हिडिओ, खूप छान झालेला आहे। इकडे बघ बरं, हाय सांग सगळ्यांना। चला सगळ्यांनी आम्ही चाललो बालाजी मंदिर। 3 वर्षाच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा तशा मी 4 तारखेला देते तुम्हाला। आता व्हिडिओ म्हणजे 4 तारखेला येतोय, पण शूट मात्र 1 तारखेला झालेला आहे। आणि आम्ही ना सगळे गेलो होतो बालाजी मंदिरला। फिरायला जात होते की आपण ना जरा देवदर्शन करून येऊ आज, तर त्यामुळे निघालो। त्याची खूप लगबग असते आणि तो अगदी पुढे पळतो प्रत्येक गोष्टीला। खूप मूड होता की आपण ना देवदर्शनच करायचं म्हणे, नवीन वर्षाची सुरुवात अशीच करायची। घरात आता मम्मी पप्पा पण आहेत दोघं, तर जाऊया म्हणे। 24 हाँ चलो फिर चलेंगे। चलो पहाड़ी ब्रुस्टो, इधर देखो चलो। ड्रायव्हरला नाही सांगायचं, ड्रायव्हर पण येतो बघतो। गुरु कुठे चाललो? कुठे चाललो आपण? ऑफिस। ऑफिसला जातो, आम्ही ऑफिसलाच जातो। चला औषध खायचं, प्रति बालाजीला जायचंय। चला काय म्हटलीस? दिवसभर औषध खायचं आणि ऑफिसला जायचं। मागच्या वेळेस तुम्ही बघितलं होतं तर पावसाळ्यात आलो होतो आणि आता बघा अगदी म्हणजे झाडं वगैरे जरा कमी झालेली आहेत, पण पावसाळ्यात जी मजा असते ना ती इतर वेळेस नसते बरं का। तसं मात्र छानच आहे जायला, थोडंसं आउटिंग पण होतं, सगळे एकत्र जातो, एकमेकांशी मग थोड्याशा गप्पाही होतात, थोडीशी सवड असते, तर मनातलं सगळ्यांचं असं व्यक्त होत राहतं ना माणूस। त्यामुळे फॅमिलीच्या थोडीशी अशी ट्रिप असायलाच हवी बरं का। हे आहे प्रति बालाजी मंदिर आणि पुण्यातलं इथलं खूप सुंदर असं आहे। आणि मला मात्र बाहेरूनच ते शूट करता आलं, कारण ना आतमध्ये कॅमेरा घेऊन जाऊ शकत नाही किंवा म्हणजे आपण मोबाईलही घेऊन जाऊ शकत नाही, त्यामुळे म्हटलं बाहेरचं का असे ना तेवढं शूटिंग करूया। आणि लांबूनच शूटिंग केलं, जवळ ना खूप गर्दी पण होती, त्यामुळे म्हटलं जाऊ द्या लांबून करून घेऊया। आणि दर्शन मात्र खूप सुंदर झालेलं आहे, देव अगदी बोलायला करतात तिथले, अगदी प्रति बालाजीच आहे। पूर्ण दिवस आम्ही बाहेर राहणार होतो, त्यामुळे ना बाहेरच जेवण केलं, दर्शन वगैरे झालं आणि आलो खाली, नंतर मग जेवायला आलो। दुसऱ्या दिवशी सकाळीच जरा लवकरच निघालो नाशिकला यायला। 31 डिसेंबर 1 जानेवारी सगळं झालंय आता, आणि गावाला जायचं पण आहे आणि नाशिकला पण। तर आता इथून पुढचे व्लॉग आपले गावाचे आणि नाशिकचे असतील। एक नाशिकचा होईल ना? एक नाशिकचा होईल? येस, एक उद्याच होईल नाशिक। खैरनार सर काय म्हणताय, एक नाशिकचा होईल म्हणे व्लॉग। नाशिकला आता आलेलो आहे। बॅग आणल्या का म्हटलं? एक नाही, मला नाही लागणार आहे। जेवण घेऊन आलो होतो। यावेळी ना मी शिलाबाईंना फोन करून सांगून दिलं होतं, किचन ओटा काही भांडी वगैरे रॅकवरची ना तेवढी धुवून ठेवा म्हटलं, कारण ना माझ्याकडनं काही लगेच होणार नाही म्हटलं। तर त्यांनी खरंच अगदी स्वच्छ करून ठेवलं होतं घर।
जेवण वगैरे केलं. खरनाथ सरांचं काम होतं, बाहेर ते गेले. तोपर्यंत मी ना सगळं म्हणजे सामान भरून घेतलं, कारण ना मला चटण्या मिरची वगैरे सगळं लागतं ना, मसाले वगैरे, तर ते मी भरून घेते, थोडे थोडे घेते, म्हणजे चिखोळला जेवढं लागेल 8-10 दिवसापुरतं. तर आता रेसिपींसाठी पण काही सामान लागतं, मसाले लागतात, मसाल्याचे पाकिट लागतात, ते पण घेत असते. आणि बघूया आता किती शूट पण होतं. आता हे बघा, बाजरीचं पीठ, गव्हाचं पीठ. कुठे जायचं म्हटलं म्हणजे पोट तर बरोबरच असतं, तर त्याच्यामुळे हे सगळं साहित्य न्यायचं. आणि माझं कसं वर्षभराचं केलेलं असतं ना, त्याच्यामुळे मी इथलंच नेते, विकतचं अजिबात नाही वापरत. फक्त हे पावभाजी मसाले वगैरे. कधी कधी ना माझे गावाचे नातू आहेत ना, त्यांना जर वेगळं काही खावंसं वाटलं तर पावभाजी करायची, कधी पाणीपुरी करायची, असे हे मसाले असतात ना, ते मी घेऊन जाते. म्हणजे तिथे मिळत नाही. आपलं कसं आहे, शेतीच्या याच्यात राहतो आम्ही, मळ्यात राहतो, त्याच्यामुळे मिळत नाही. सोबत असल्यानंतर होऊन जातात. तर आता सगळं भरून घेतले मसाले वगैरे. हे बघा, काळा मसाला, तिखट, जिरं, हळद, धने जिरे पूड, असं सगळंच भरून घेतलेलं आहे. आणि हे सगळं सोबत न्यावं लागतं, कारण मागच्या वेळेस ना सगळं संपलं होतं. तर मग आता हे एवढं नेलंय ना, आता मग 2 महिने मला काही हे तिखट मसाले न्यायची गरज नाही पडणार. पण काही सामान असतं, ते म्हणजे पीठ. पीठ कधी कधी मग एखादी वस्तू राहूनच जाते, संपूनच जाते, मग तसं असं भरून ठेवते. आणि इथपर्यंतचा ब्लॉग मी आता शेअर केलेला आहे. आता जेव्हा चिखलला निघू, तो ब्लॉग मी आपल्याला शेअर करेल. चिखलचे आता ब्लॉग राहतील पुढचे. तर हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला तर लाईक करायला मात्र विसरू नका. चला तर मग भेटूया पुन्हा पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.